एज्युकेशनल न्यूज चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTETची नवीन नोटिफिकेशन बाबत माहिती घेणार आहोत। त्यामध्ये फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे, कोणत्या तारखेला परीक्षा होणार आहे, परीक्षा कशी होणार आहे इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, साइडला जी बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शैक्षणिक माहिती तसेच शिक्षक भरतीच्या संदर्भातील कोणत्याही माहितीचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन यांच्या वतीने एक सार्वजनिक नोटीस आहे, त्या माध्यमातून त्यांनी असे सांगितलेले आहे, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांच्या अंतर्गत 1 डिसेंबर 2024 रोजी रविवारी पेपर 1 आणि पेपर 2 ही परीक्षा घेतली जाणार आहे। म्हणजे CTETचा 20वा संस्करण आयोजित केला जाणार आहे। त्यामध्ये देशभरातील 136 शहरांमध्ये आणि वेगवेगळ्या 20 भाषांमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे। आणि यामध्ये जर काही शहरांमध्ये कॅन्डिडेट संख्या जर वाढली तर परीक्षा 30 नोव्हेंबरला देखील होणार आहे। अन्यथा परीक्षेचा जे शेड्यूल आहे 1 डिसेंबर 2024 या पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे। आता फॉर्म कधीपासून भरायला सुरुवात झाली आहे त्या संदर्भामध्ये जी माहिती आहे ती अशी आहे की 17/9/2024 पासून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। फॉर्म भरायची जी अंतिम तारीख आहे 16/10/2024 रात्री 12 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे, ते देखील या ठिकाणी दिसत आहे। बघूया ड्युरेशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 17 सप्टेंबरपासून 16 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। फी भरण्याची जी अंतिम तारीख आहे ती देखील 16 ऑक्टोबर आहे। डेट ऑफ एक्झामिनेशन या ठिकाणी सांगितलेली आहे 1 डिसेंबर 2024। या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे की पेपर 1 आणि पेपर 2 जे आहे तो असेल 1 डिसेंबरला। पेपर 2 सकाळी 9:30 ते 12पर्यंत आणि पेपर 1 दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत राहणार आहे। यापूर्वी 19 वेळा ही जी परीक्षा झालेली आहे त्यावेळेस आणि आताच्या वेळेस फार जास्त काही चेंज झालेला नाही आहे। आपल्याला कल्पना आहे फॉर्म भरण्याकरिता काय करायचे आहे की आपल्याला गुगल क्रोमवर CTET.nic.in वर क्लिक करायचं आहे आणि काही स्टेप्स आपल्याला या ठिकाणी महत्त्वाच्या करून घ्यायच्या आहेत। पहिल्या स्टेपमध्ये CTET.nic.in ला लॉग ऑन करायचे आहे। या ठिकाणी अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचे आहे आणि मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर किंवा ॲप्लिकेशन नंबर नोट डाऊन करायचे आहे। लेटेस्टवाला स्कॅन केलेला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे। 5व्या स्टेपमध्ये आपल्याला एक्झामिनेशनची फी आहे ती डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा फोनपे, गुगल पेवरून ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे। आणि 6 नंबरच्या स्टेपमध्ये कन्फर्मेशन पेजची प्रिंट आऊट काढून ठेवायची आहे। स्टेप बाय स्टेप प्रोसेस या ठिकाणी देण्यात आलेली आहे। परीक्षा फीबाबत क्रायटेरिया समजून घेऊया। जनरल आणि OBC उमेदवारांकरिता एक पेपर जर घ्यायचा असेल तर त्याची फीस आहे 1000 रुपये आणि दोन्ही पेपरसाठी फीस आहे 1200 रुपये। SC ST साठी 500 आणि दोन्ही पेपर असेल तर ती फीस होणार आहे 600। या पद्धतीने आपल्याला फीस भरावी लागेल। आपल्या सर्वांना कल्पना आहे की TETने देखील अशाच प्रकारे क्रायटेरिया ठेवलेला आहे। याच्या अगोदर आपल्याला TET परीक्षा देता येणार आहे आणि त्यांनी देखील पेपर 1 व पेपर 2चा क्रायटेरिया याच पद्धतीने ठेवलेला आहे। शेड्यूल अँड मोड ऑफ एक्झामिनेशन जे असणार आहे 1 डिसेंबर 2024 या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर एक गोष्ट या ठिकाणी त्यांनी मेन्शन केली आहे की इन केस नंबर ऑफ कॅन्डिडेट आर मोर देन इन एनी सिटी तर परीक्षा 30 नोव्हेंबरला होईल। एखाद्या शहरांमध्ये उमेदवार जर जास्त संख्येने आले तर मग एक दिवस अगोदर देखील परीक्षा या ठिकाणी अरेंज केली जाऊ शकते। CTETचा स्ट्रक्चर कसा राहणार आहे हे पाहूया। चाइल्ड डेव्हलपमेंटसाठी 30 मार्क, मॅथमॅटिक्सला 30 मार्क,
एन्व्हायरोमेंटल स्टडीला 30 मार्क, लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2ला 30-30 मार्क या पद्धतीने असणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये CTETची लिंक देण्यात आलेली आहे आणि या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स बॉक्स आहे. व्हिडिओबाबत कॉमेंट्स करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.